जय जय रघुवीर समर्थ राम। यश स्मरण मातेन जन संसार बंधन विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे। राम राम राम। सर्व गुरुबंधूंना, हरिभक्तांना, गुरुभक्तांना स्वानंदाचा राम राम। आणि पूज्यश्रींच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। नारायण ओम। मित्रांनो, मागच्या वेळेस सांगितलं होतं आपल्याला, आज पुन्हा एकदा याज्ञवल्क स्मृती अर्थात त्यांचं ते संन्यास उपनिषद, त्याच्यावर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आत्मानुभूतीचं, संक्षिप्त आहे पण परिपूर्ण आत्मबोधानं यथावत आहे। राम। मागच्या श्लोकात, मागच्या भागात आपण पाहिलं होतं की ज्या मनुष्यानं आपल्यापेक्षा श्रेष्ठांना नमस्कार घालायचा, तर गुणग्राही दृष्टी अर्थात जसं डोळस पुरुषाला सूर्य दिसतो, डोळस पुरुषाला गाई दिसते, डोळस पुरुषाला महादेवाच्या मंदिराचा कळस दिसतो, त्याप्रमाणे आत्मबोधी पुरुषाची लक्षणं त्याला साधनी, एकांतवासी, गुरुप्रीती असलेला, हरिप्रीती असलेला, आहार विहार विचार पवित्र असलेला अतिस्पष्ट त्याची दर्शनं होते। म्हणून याज्ञवल्क्यांनी सांगितलं, तुम्हाला दर्शनच करायचं असेल तर अशा पुरुषाचं दर्शन करा जो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्हाला जाणवतोय आणि तुमच्यापेक्षा लहान असेल, त्याच्यात विशेष गुणग्राहीपणा असेल, कौतुकाने त्याला प्रेम करा। अन्य इतर कोणाला आपला नमस्कार करत बसू नका। गुरुदेवांच्या भाषेत ओ सर नाही जो हरदर झुके, कुठेही डोकं टेकून आपल्याला नम्रतेच्या आविर्भावानं बांधून घेऊ नका। ठीक आहे ना? जिथं स्वतः तुम्हाला प्रचिती येते तेथे माझी करज होती, नाही का? किंवा जिथं मी डोकं टेकवतो तिथे माझ्या सद्गुरूंचेच पाय आहेत, अन्य कोणाचे नाही, माझ्या इष्टदेवतेचेच पाय आहेत। एक तर सर्वात भक्तिभावानं तुम्हाला जर सर्वामध्ये राम तत्वाचं दर्शन करायचं असेल, सिया राममय सब जग जाणे किंवा वासुदेव हा सर्व असं दर्शन करायचं असेल, तुमची इच्छा। सर्वम खल्विदम ब्रह्म या नजरेने तुम्हाला जगाकडे पाहायचं असेल, तुमची इच्छा। तत्वमसी हम ब्रह्मास्मीच्या अनुभवानं तुम्हाला स्वतःला पाहायचं असेल, तुमची इच्छा। पण जे कोणी प्रमादी आहेत, अंगावर भगवं घातलेलं आहे किंवा परमात्माचं सोंग करतोय आणि आज संसाराची वृत्तीनं भरलेलं आहे, वासनेनं दुष्चरित्रानं भरलेलं आहे, तिथे नतमस्तक होऊ नका। का तर नमस्कारामध्ये किती ताकद आहे हे वेदांच्या पासून, साक्षात ब्रह्मदेवांच्या पासून ते सर्वसामान्य भक्तापर्यंत याची सर्वाला महिमा माहीत आहे। समर्थाने सांगितलं, नमस्कारे जळती पापे। हा, किंवा ज्याला नमस्कार करतो त्याच्या संगतीने आपली सर्व पापे क्षालन होते, नष्ट होते, किंवा माऊलींच्या भाषेत अंगणीत जसं काडी टाकल्यानंतर राख होते, तसा नमस्कारानं आपल्या वृत्तीची राख होते। ती वृत्ती संसाराच्या योग्य राहत नाही, किंवा तुकोबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बीज भाजून लाही केली। एकदा ते बीज भाजलं की पुन्हा उगवत नाही। त्याप्रमाणे एकदा जर हृदयस्थ त्या पुरुषाला तुम्ही नमस्कार केला आणि अंतर्मुक्ता धरून तिथे स्थिर बसला तर पुन्हा संसाराची वृत्ती उठत नाही। म्हणून महर्षी याज्ञवल्क्य आपल्याला आणि त्यांच्या संगतीत असलेल्या ज्या ऋषीमुनींना उपदेशात्मक असं सांगतात की तुम्हाला आचार विचारानं श्रेष्ठ असेल, सांप्रदायिक असेल, सांप्रदायिकाचा अर्थ सनातनी असा जर असेल
तर त्या श्रेष्ठाला नमस्कार करा, अन्य कोणाला करत बसू नका. का तर म्हटले अनेक अशी पोट भरू प्रमादी झाले. जसं आकाशामध्ये सूर्य एकच आहे नाही का, अच्छा, किंवा अनेक नात्यामध्ये आई फक्त एकच आहे, बाकी सर्व स्त्री आहेत. तसं एक तत्वाला प्राप्त झालेला पुरुष एक गुरुच आहे, बाकी अन्य कोणी नाही. अन्य कोणी नाही. म्हणून जिथं तुम्ही नमस्कार करताय तिथून तुम्हाला प्रचिती आली पाहिजे, अन्यथा प्रचितीविने परमार्थ फोल आहे. म्हणून प्रमादी कुणी असेल त्याला नमस्कार मुळीच करू नका. परमार्थाचा प्रमाद करणारा म्हणजे आजचं काम उद्यावर. विशेष करून संसाराला मूल्य देतोय, परमार्थाला नाही. दुसरी गोष्ट, जो बहिर्मुखी आहे, प्रमादीनो बहिश्चित्ता पशुना कलहोत्सुका संन्यासिनोऽपि दृश्यन्ते देवसंदूषिता शयः. हे पहा, जो कोणी प्रमादी आहे, बहिर्मुखी आहे, विषयामध्ये आसक्त आहे, जसं पाणी किती आडवा पुन्हा उताराला वाहतं, तसं कितीही माळा हलवा, तीर्थ करा, व्रत करा, दान करा, धर्म करा, पुन्हा ते फिरून प्रपंचाकडे मन पळत असेल, असा विशेष आसक्त असेल, त्याला नमस्कार करू नका. किंवा लाख त्याला तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय, परंतु तरीसुद्धा त्याच्या आत आणि बाहेर फक्त बहिर्मुखता भरलेली आहे, त्याला नमस्कार करू नका. म्हणजे तुमच्या नमस्काराची किंमत, मूल्य तुम्ही वाढवा. आपल्याला याज्ञवल्क्यांना हे सांगायचं आहे. जसं यूपीमध्ये म्हणतात, आयरे गेरे न तू खरे के सामने मेरा ये सर झुकेगा नाही. साधं उदाहरण, गोंदवलीकर महाराजांच्या तिथे एक संन्यासी आले होते. सर्वांनी नमस्कार केला आणि कोणाला म्हटले, भाऊसाहेबांना का काय कोणाला म्हटले, ते संन्यासी आलेत नमस्काराला चला. तर म्हटले गेलो असतो, पण हे आता दुसरं डोकं नाही ना. एक डोकं होतं ते महाराजांना वाहिलं, आता दुसऱ्याला कोणाला नमस्कार करत फिरू. आकाशात पतितम तो यथा गच्छति सागरा, सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छते. एका श्रीकृष्णाला नमस्कार केल्यानंतर सगळ्या देवांना पोचतो. एका कुठेही पाऊस पडला तर एका सागरामध्ये सर्व नद्या मिळतात. त्यामुळं एका सद्गुरूंना नमस्कार केल्यानंतर सर्वांना नमस्कार पोचतो. विनम्रता सर्वापुढे ठेवा. कोण म्हणतात, याज्ञवल्क्य ऋषी. कारण सर्वांमध्ये भगवंत आहे, पण याची जाणीव ज्याला आहे त्याला पहिला नमस्कार करा. राम. दुसरी गोष्ट, अतिशय नीच वृत्तीचा जो आहे, चुकून त्याला नमस्कार करू नका. आणि हे जास्तीत जास्त स्त्रीला लवकर कळतं पुरुषापेक्षा. म्हणून जो नीच वृत्तीचा आहे त्याला बिलकुल नमस्कार करू नका. पुढे, जो कलहप्रिय आहे, पशुना कलहोत्सुका, जो कलहप्रिय आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ह्याचं त्याला सांगतो, त्याचं ह्याला सांगतो, वादविवाद घडवून आणतो, आपला अहंकार पुढं करून आपल्याला श्रेष्ठ समजवण्याचा प्रयत्न करतो, चुकून त्याला नमस्कार करू नका. नमस्काराच्या बाबतीत दोन संघ आहेत. एक संघ करू नका, दुसरा नमस्कार करू नका. का? तो निश्चित तुमचं पतन करणार. पुढे म्हणतात, याज्ञवल्क्य म्हणतात, संन्यासिनो अपि दृश्यन्ते देव संदूषिताशया. अर्थात वेदांचा, शास्त्रांचा, सत्पुरुषांच्या सद्ग्रंथांचा जो आशय आहे, म्हणजे विचार जे आहेत त्यांचे, ते दोषपूर्ण कसे आहेत हे दाखवण्यासाठी आपला अहंकार जागा करतो, त्याला नमस्कार करू नका. ठीक आहे ना. ग्रंथात ते दोष शोधतो किंवा दोषपूर्ण ग्रंथ सांगतो, त्याला नमस्कार करू नका.
किंवा असाही कोणी संन्यासी म्हणतो की आता मीच परमात्मा स्वरूप झालेलो आहे, आता मला काय जप नाही, साधन नाही, तप नाही, स्वाध्याय नाही, त्याला नमस्कार करू नका. याबद्दल आद्य शंकराचार्यांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे. पण इथे विशेष करून ऋषी याज्ञवल्क्याने स्वानुभूतीचं हे वर्णन केलेलं आहे. नामाविद्या परे भूमी स्वराज्ये चेत दोहते. असं पहा, नाम, धाम, काम किंवा अवस्था याच्या पलीकडे किंवा उच्च श्रेष्ठ स्थानावर प्रतिष्ठित किंवा अद्वैत रूपानं स्वराज्यामध्ये स्थित असलेले अथवा स्थिरमतीचा असलेला अथवा आत्मतत्वामध्ये निष्णात संन्यासी असलेला ऐकतंय ना काय म्हटलंय? पुन्हा सांगतो. ज्याला आपल्या नावाचा विसर पडलेला आहे, आपण राहतो कुठल्या लोकात, कुठल्या स्थानात, याचा ज्याला विसर पडलेला आहे, क्षणात जो कुठली कामना येते आणि क्षणात त्याला विसरून जातो, नाही का? साठीनंतर बुद्धी नाठी म्हणतात की नाही, तसं कुठलीही कामना त्याच्या मनात येते आणि क्षणात तो विसरून जातो, किंवा कामाचा त्याला विसरच पडलेला असतो. अथवा आपण कुठल्या अवस्थेत आहोत, देहाच्या, वृत्तीच्या, स्थानाच्या, याचा विसर पडलेला असतो. किंवा चार लोकांमध्ये मी श्रेष्ठ स्थानावर आहे का कनिष्ठ स्थानावर आहे याचा विसर पडलेला, नाही का? संन्यासी साधू संतांच्या मध्ये सुद्धा आता हा अहंकार फार पेरला गेलेला आहे की त्यांनी मला योग्य स्थानावर बसवलं नाही, योग्य ठिकाणी मला बोलवलं नाही, अशा वेळी मला निमंत्रित केलं नाही, असा बी अहंकार आहे. तर श्रेष्ठ स्थानावर प्रतिष्ठित अजून साध्या भाषेत म्हणजे उच्च आणि नीच, श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा ज्याला भेदच राहिलेला नाही, नाही का? तुम्ही चपलीपाशी बसवा, तुम्ही व्यासपीठावर बसवा, तुम्ही नमस्कार करून बसायला स्थान द्या किंवा तुम्ही अवहेलना करून बसायला स्थान द्या, तुम्ही जिथे बसवाल तिथे, जसं असेल तसं, जिथं असेल तिथं आणि जेव्हा असेल तेव्हा. पण ज्याला त्यात भिन्नत्वच दिसत नाही मुळी, म्हणजे वेगळेपण, की इतरांशी अशी वर्तणूक केली, माझ्याशी अशी केली, अशी ज्याला जाणीवच नाही, असा स्थिर झालेला आतमध्ये, आपल्या आत्ममस्तीमध्ये, आत्मसुखात, आत्मज्ञानात रमणारा स्थिरमतीचा पुरुष, भगवंताच्या भाषेत सांगायचं, भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे ब्रह्मभूयाय कल्पते, अशा मस्त आत्मारामामध्ये रमलेला, देहाचा, जगाचा, गुणाचा, द्वेषाचा, रागाचा, द्वेषाचा, सगळ्याचा विसर पडलेला, असा मस्त आत्मतत्वामध्ये निष्णात, म्हणजे अर्जुन जसा तिरंदाजीमध्ये जसा निष्णात होता, लता मंगेशकर जसे गाण्यात निष्णात होते, असा आपल्या आपल्या इतिकर्तव्यामध्ये निष्णात असलेला, तसा हा आत्ममस्तीमध्ये निष्णात असलेला संन्यासी, त्याला अवश्य नमस्कार करा. का? तर तुमचं भाग्य आहे. भले तो अखंड त्या स्थितीमध्ये नसेल, पण ज्यावेळी तो त्या स्थितीमध्ये जातोय, हृदयस्थ त्याला साष्टांग दंडवत करा. का? तर तो संन्यासी आपलं तप तुमच्यात केव्हा पेरून जाईल तुम्हाला कळून देणार नाही. का? तर म्हणते सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्वात मी आणि माझ्यात सर्व आहे.
तर मी नमस्कार कोणाला करू? हो, प्रसंग सांगतो आपल्याला. काशी नरेश जे होते त्यांच्याकडे त्यांचा परदेशातला एक मित्र भेटायला आला होता आणि एका संन्याशाने पाय पसरून बसले होते उन्हाला. आणि तो परदेशातला जो राजा होता मित्र, तो काशी नरेशला म्हटला की मला एका इथल्या योग्याचं दर्शन करायचे, एका महात्म्याचं, संताचं दर्शन करायचे. त्याने म्हटले ही काय बसलेले आहेत? अरे हे कसले संत? म्हटलं पाय पसरून बसला. तर हे त्याने ऐकलं. सुशिक्षित होते. त्यांचं ते इंग्लिशमधलं भाषण ऐकलं, एकमेकाचा संवाद ऐकला आणि मग त्याला उत्तर दिलं. म्हटले जो हात पसरत नाही तो पाय पसरून बसलेला असतो. तुला काय मागायचं असेल तर माग. उद्या यातला थोडासा संवाद ऐकवीन. पण विशेष असं आहे की अशा प्रकारचा जो संन्यासी तुम्हाला भेटला तर अवश्य प्रणाम करा. का? तो आपलं तप देईल आणि पाप घालवेल. जसं थंडीच्या दिवसात आगणीपाशी गेलो तर आपल्याला काय मिळतं हे ज्यानं कडाक्याची थंडी अनुभवलेली असते त्यालाच कळतं. त्याप्रमाणे जो संसार तापेत आपला संसारामध्ये तापलेला आहे आणि अनेक प्रकारच्या साधना तप करून सुद्धा ईश्वर प्राप्तीच्या जवळपास आपण जात नाही आणि आता एक शरणागत वत्सल अनन्यतेनं फक्त भगवंताच्या स्मृतीमध्ये पडून आहे, त्याला विचारा की ईश्वर प्राप्तीची ही संधी ते महापुरुष कसे आपल्याला घडवून आणतात. म्हणून त्याला अवश्य नमस्कार करा. का? तर ते आतमध्ये स्वतःमध्ये आणि सर्वांमध्ये आपलं रूप पाहतात. ऋषी याज्ञवल्क्य म्हणतात प्रणक्यत्मं ददात्मनो न कार्यम कर्मणा तदा. हे पहा बंधूनो, त्याला कुठलंही मृत्यूलोकात कार्य उरलं नाही. सर्व कार्य विनश्यती. कुठलंही कार्य त्याला उरलेलं नाही. ईश्वरो जीव कलया प्रविष्टो भगवान इथे. अर्थात असा पोचलेला महात्मा तो एक प्रकारे असाही जीवन जगतो आणि दुसऱ्या प्रकारे असा जीवन जगतो की ईश्वराला असं समजतो की सर्व हे जीवाच्या रूपात तोच प्रकट झालेला आहे. सिया राममय समजा. ईश्वरो जीव कलया प्रविष्टो भगवान इथे. अर्थात त्या भगवंताला, श्रीहरीला असं समजतो की जीवाच्या रूपात साक्षात तोच प्रकट आहे. आपण व्यवहारात अनुभव घेतो, अरे वा देवासारखे भेटला, देवासारखे धावून आला. प्रविष्टो भगवान इति म्हणजे भगवान इति. साक्षात तुम्ही ईश्वरच आहात असं समजून जो तुम्हाला नमस्कार घालतो, डोळे बंद करून त्याचा स्वीकार करा. का? संपूर्ण चराचरातल्या प्राण्यामध्ये तो ईश्वराचं सत्व आणि तत्व ज्याला दर्शनाला येतं, ज्याच्या दर्शनाला येतं, अवश्य त्याला नमस्कार करा. मग तो घोडा असो, चांडाळ असो, गाई असो, गाढव असो, गरीब असो, श्रीमंत असो, नीच असो, श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, काही महापुरुष दिसेल त्याला दंडवत घालतात. असेही होते. नाथांच्या बरोबर दंडवत स्वामी होते, ऐकलं? नाथांच्या काळात ऐकले का? दंडवत स्वामी होते. एकदा गाढवाला बी नमस्कार घातला. ते गाढव मेलं होतं. गाढव मेलेलं होतं. गावात बातमी पसरली की नाथ बी कोणालाही आश्रय देतात. हा वेडपट दिसेल त्याला दंडवत घालतोय. ते मेलेलं गाढव त्याला कळत नाही. नाथांची आबरू काढतोय.
संतांच्या ठिकाणी राहतोय, विवेक पाहिजे. नाथ म्हटले असू द्या. शेवटी जे आहे ते आहे आणि जे गेलंय ते आहे. म्हणजे चैतन्य गेलंय तरी आहे, देह पडलाय तरी आहे, असं समजून त्याने नमस्कार घातला. नाथाने आपल्या शिष्याची, आपल्या भक्ताची राज राखली. जे आहे ते आहे आणि जे गेलंय तेही आहे. आणि पैठण म्हणजे काशी, दुसरी काशी. पायातलं पुढं ठीक आहे. नाथांच्यापर्यंत बातमी गेली. दंडवत स्वामींना बोलवलं. स्वामी काय केलं म्हटलं. नाही, ते गाडं झोपलं होतं म्हटलं, त्याला नमस्कार केला. अहो ते गाडं मेलेलं आहे. अहो स्वामी असं कसं असेल. एकनाथ महाराजांना म्हणते की नाही, तुम्ही मला सांगितलं होतं की सर्वाला नमस्कार कर. सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. मी सर्वाला नमस्कार करतोय. नाथांच्या हाताला धरलं. नाही, तुम्ही सांगितलं, खोटं कसं असेल, चला बघायला. लोक म्हणते ते गाढव मेले आहे. ते दंडवत स्वामी म्हटले नाही नाही हो, तुम्ही बघायला चला. हाताला धरलं, घेऊन गेले आणि गाढवाला पुन्हा नमस्कार घातला. अरे मी पहिला नमस्कार घातलाय, तो पोचला नाही का, उठला नाहीस तू, ही दुसरा नमस्कार. गाढव उठून बसलं. गाढव मेलेलं उठून बसलं. काशीच्या पंडितांनी पाहिलं. नाथांच्या डोळ्यातनं पाणी आलं. अरे काय असेल ह्या नमस्कारात ताकद, की तुझ्या भोळ्या भक्ती पुढं मी सुद्धा खोटा ठरलो. की मेलेलं कधी जिवंत होत नसतं. गावानं पाहिलं, पंडितांनी पाहिलं, मेलेलं गाढव आहे. गुरुदेवांनी मेलेली गाय जिवंत केली. अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात. सांगायचा आशय आहे कोणाला, याज्ञवल्क्यांना, आपल्याला निमित्त करून, की बापांनो नमस्कारामध्ये खूप ताकद आहे. पण त्या नमस्कारामध्ये अधिकार आणि प्रमाण पाहिजे. अधिकाराने घेणाराचा, देणाराचा आणि प्रमाण पाहिजे. हे मी तुम्हाला प्रमाण सांगतोय म्हटलंय. जर तुम्हाला प्रमाण नको हवं असेल तर एका मापानं सगळ्याला मोजायचं असेल, काही हरकत नाही. सर्वामध्ये ईश्वर आहे असं समजा आणि सगळ्याला नमस्कार घाला. मग तो घोडा असेल, चंडाळ असेल, गाढव असेल, पतिव्रता असेल, वेश्या असेल, चोर असेल, संन्यासी असेल, सगळ्याला नमस्कार घाला. काय माहीत कोणाच्या रूपात तो येऊन तुम्हाला दर्शन देईल. राम. आणि हे जर तुम्ही पाहिलं तर तुमची नजर या संसारामध्ये वैराग्यानं भरून जाईल. कशानं? वैराग्यानं. आणि वैराग्यानं स्थिर झालेली नजर, जिथे आहात, जसे आहात तसे तुम्ही समाधीस्थानी ध्यानस्थ होण्याच्या योग्यतेचे व्हाल. खूप सुंदर श्लोक आहेत. मी श्लोक वाचण्यात वेळ घालवत नाही, त्याचा मतितार्थ आपल्याला सांगतो. ऋषी याज्ञवल्क्य आपल्याला सांगतात, या शरीराला तुम्ही नीट पहा, ज्या शरीरात तुम्ही बसलेला आहात जीवरूपानं. काय आहे यात? मांस, मेद, अस्थि, मज्जा. काय आहे यात? मलमूत्र. काय आहे यात? यात तुम्ही कुठे बसलेला आहात नेमके पहा जरा. प्रकृतीची पंचमहाभूत एकत्र आली आणि हा विटाळाचा गोळा तयार झाला. नाही, आणि इकडं तिकडं गमन करणाऱ्या पिटाऱ्यासारखं, म्हणजे सापाचा पेटारा नाही ना, साप असतो का नाही, त्याचा पेटारा असतो. तो वरून किती विणलेला छान दिसतो गोल, पण पेटारा उघडल्यावर आत काय निघतो? साप निघतो. त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या स्त्रीच्या आकर्षणाला जर भुलत असाल तर त्याच्या आत काय आहे ते पहा. तुमच्या शरीरात काय आहे ते पहा. नस, नाड्या, ग्रंथी ते जाऊ द्यात. किमिव शोभणम, नीट पहा. यात शोभनीय काय आहे का? सौंदर्याच्या रूपात काय आहे का? नाही. एका पवित्र मनाव्यतिरिक्त, पवित्र अंतःकरणाव्यतिरिक्त शोभनीय काय आहे का? काहीच नाही. अरे असं
तरी बी सांगतो तुम्हाला. मागे मला एका साधक, ठीक आहे ना, आणि मी स्वतःसुद्धा अनुभवले, मी आपल्या घरामध्ये पूर्ण शुद्धी परमार्थात आल्यापासून चालते. विटाळाच्या वेळेस विटाळशी स्त्रीला जर तुम्ही पाहिलं, तिची वस्त्र पाहिली, तर विवेकवान पुरुष कधीही तिकडे मन जाऊ देणार नाही. एका महिलेनंच बोललेलं हे वाक्य आहे मला, की ज्याला साधनेत मन लागत नाही, स्त्रीचं आकर्षण आहे, त्याने विटाळशी स्त्रीचा जर विटाळ पाहिला, त्याच आयुष्यभर तो स्त्रीकडे जवळ जायचा नाही म्हटलं. मी अनुभवलंय. आपली छोटीशी झोपडी आणि बाहेर उघडी नाणी. त्या नाणीतून ज्यावेळेस वस्त्र धुतल्यानंतर जे जायचं ते बघून कणे उलट्या व्हायच्या. अन्न जायचं नाही. आणि भोजनाला बसलं, भगवंताचा प्रसाद म्हणून अर्पण करून, तरीसुद्धा पुन्हा तोंडात घालताना अन्न उबग यायची, उमसल्यागत व्हायचं, उलटी झाल्यासारखं व्हायचं. आपल्याला हे यज्ञवल्क सांगतात, काय आहे ह्या शरीरामध्ये नीट पहा. ते स्त्रीचं असो नाही तर पुरुषाचं असो, पण पुरुषाला स्त्रीचं आकर्षण, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण, त्यात प्रेम राहिलं बाजूला. स्त्रिया किमीव शोभणम, काय आहे यात शोभण्यासारखं. अरे, पूर्वीचा काळ बरा होता. आता हजारो नाही लाखो रुपये या देहाला खर्च करतात. लग्नापूर्वी हजारो रुपये खर्च करतात ह्याच्यावर, ज्याची जाळून राख करायची आहे. हे जर तुमच्यात वैराग्य जागं होत नसेल तर ही वचनं तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर होणार नाहीत. आणि स्थिर झाल्याशिवाय वृत्ती तुमची संन्यस्त होणार नाही. आणि संन्यस्त होत नाही तोपर्यंत तुमचा विवेक जागा होत नाही. आणि हे नसेल तर तुम्हाला भगवंत सुद्धा प्रिय होणार नाही. आणि ग्रंथवचन संतांचा संग तुम्हाला प्रिय वाटणार नाही. शेवटच्या श्लोकात सांगतात, यासाठी स्त्री देवी रूप आहे, पुरुष नर आहे, परंतु नारायण रूप आहे. मात्र तुम्ही जर या वासनेच्या नजरेने पाहत असाल तर त्वचा, मांस, रक्त, अश्रू, नेत्र, मल, मूत्र हे संपूर्ण अवंतिक भरलेलं आहे. आता प्रत्येक अवयव गंदगीनं भरलेला आहे, दुर्गंधीनं भरलेला आहे. मग परिणामाचा विचार पहा. या परमार्थावर पाऊल ठेवण्याच्या पूर्वी परिणामाचा विचार पहा आणि मगच पाऊल ठेवा की इथं शोभनीय काय आहे का. समालोकया रम्यम चित्किम मुधा परिमयसी. नीट पहा. नीट पहा त्यात शोभनीय काय आहे. जर तुमचा विवेक स्थिर झाला असेल, वैराग्य स्थिर झाला असेल, भगवंताबद्दल प्रेम झालं असेल, संतांचा आदर तुमच्या हृदयात होत असेल, तुम्ही भाग्यवंत आहात. तुमचा कुळ भाग्यवंत आहे. का तर ज्या शरीरामध्ये, या जगामध्ये शोभनीय असं काहीच नाही. जिवंतपणी दुर्गंध आणि मृत्यूनंतर राख आणि माती. हा विवेक ज्याचा जागा झाला तो या मृत्यू लोकातल्या कुठल्याही व्यक्ती, वस्तू, पदार्थामध्ये आसक्त अर्थात मुग्ध होणार नाही. त्याची आसक्ती संत संघात, त्याची आसक्ती सत्संगात, त्याची आसक्ती एकांतवासात, त्याची आसक्ती मोक्षाच्या वाटेवर असेल. आपल्या मित्र ऋषींना याज्ञवल्क सांगतात, बंधूंनो, मी हे का सांगतोय. माझ्या वाट्याला एकाच्या ठिकाणी 2-2 स्त्रिया होत्या, पण ते दिव्यात्म्य होते. एकीला परमार्थाची गोडी होती
आणि एकीला सेवेची गोडी होती. 60,000 मुलांचं भोजन बनवणारी कात्यायनी. आणि केवळ ब्रह्मस्वरूपाचा अनुभव यावा म्हणून मैत्रीनं आपलं स्त्रीचं स्थान याज्ञवल्क्यांच्या चरणी वाहिलेलं होतं. राम पुन्हा सांगतो, या दिव्य आत्म्याना स्वानंदाचा रोजचा अर्घ्य असतं, जसं सूर्याला अर्घ्य देत असताना. म्हणून जेवढं तुम्हाला या श्रेष्ठ पुरुषांचं स्मरण, तेवढी तुमच्यावर त्यांची विशेष कृपा. तुम्ही कुणाच्या प्रेमात आहात? श्रेष्ठाच्या तर श्रेष्ठच होणार, कनिष्ठाच्या तर कनिष्ठाच्याच होणार. तुम्ही कनिष्ठच होणार. तुमचा आतून संघ कुणाचा प्रिय आहे? तुम्हाला आतून कुणाचा संघ प्रिय आहे ही अंतर्मुक्तीनं तुम्ही स्वतः पहा. म्हणून जशी मती तशी गती. खरोखर तुम्हाला कोण प्रिय आहे हे तुम्ही शोधा म्हणतात. आणि तुम्ही कुठूनही नमस्कार करा, त्यांना पोचतो याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून आपण म्हटलं जातं, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निज रूप चोचे. पूर्णाहुती पूर्वी पुन्हा एकदा सांगतो, अगदी आपल्या पोटतिडकीनं मुलांना सांगावं, नातेवाईकांना सांगावं, तसं भगवंताच्या प्रेमात, भगवंताच्या वाटेवर चालणाऱ्या साधकांच्यासाठी खूप पोटतिडकीनं भगवान आद्यशंकराचार्य, याज्ञवल्क्य, भगवान वेदव्यास, महामुनी वशिष्ठ, कपिल मुनी हे दिव्य आत्मे आपल्याला का असं वारंवार जागं करतात की बाबांनो, तुम्ही अधिकारी आहात हे आम्ही ओळखलंय. बस तुम्ही तुमची एकदा ओळख करून घ्या आणि परतीच्या प्रवासासाठी तुम्ही पुन्हा एकदा कंबर बांधा, कंबर कसा आणि निश्चित समजा की तुमचं एक पाऊल आणि आमची 999 पावलं. तुम्ही एक पाऊल तरी बाहेर टाका, आम्ही तुम्हाला आत घेऊन जाऊ. कारण बाहेरचं जग तुम्ही पाहिलेलं आहे. आता या जगाचा जो सत्ताधीश आहे त्याला पाहायचं असेल तर एका संत संघाशिवाय तुम्हाला पर्याय नाही नाही नाही. इति सद्गुरु अर्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. या स्थितीला, या अवस्थेला तुम्हा सर्वांना भगवत कृपेने लवकरात लवकर जाता यावं हे समस्त महापुरुषांच्या चरणी स्वानंदाची प्रार्थना. नारायण नारायण नारायण.